आज आपल्याला जाणवलं असेल की ज्या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे तो कार्यक्रम देखील पक्षप्रवेशाचाच आहे। आमचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकरांच्या पुढाकारानं या ठिकाणी जे पाटकर साहेब होते त्यांच्या भगिनीने आज शिवसेनेमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून प्रवेश केलेला आहे। मला असं वाटतं की मुंबईमधलं वातावरण देखील विधानसभेच्या निवडणुकांनंतर पूर्ण बदललेलं आहे। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ज्यावेळी कधी लागेल त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक देखील फार मोठ्या ताकदीनं या संपूर्ण महानगरपालिकेमध्ये निवडून येतील। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जोरदार त्याची मोर्चे बांधणी आम्ही करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या पक्षप्रवेशाचा सोहळा होता। अजून एक 4-5 दिवसांनी उबाटाचे अजून 5 ते 7 नगरसेवक हे शिवसेनेमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून धनुष्यबाण हातामध्ये घेणार आहेत। आणि आपल्याला जाणवत असेल की ज्यावेळी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला त्यावेळी मुंबईमध्ये नक्की काय होणार अशा पद्धतीचे काही चित्र काही लोकांनी निर्माण केलेलं होतं। परंतु साहेबांनी सांगितलं होतं की जेवढे आमदार माझ्यासोबत आलेले आहेत त्या सगळ्यांना मी निवडून आणणार। तर त्याच्यामध्ये किमान 12 आमदारांची जादा भर पडलेली आहे, 15 आमदारांची जादा भर पडलेली आहे। त्याच्यामुळे शिंदे साहेबांची काम करण्याची पद्धत ही अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील मोठ्या ताकदीनं आम्ही महायुती म्हणून लढू आणि त्याच्यामध्ये शिवसेनेची दखल घेण्या एवढा आकडा शिवसेनेच्या नगरसेवकांचा असेल आणि ते नगरसेवक निवडून आणण्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत करू। सर, नेहमीच तुमच्यावर एक आरोप होतो, कॉम्पिटिकरण आरोप म्हणजे भ्रष्टाचाराचा आरोप। जिथे ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते असतील, बीएमसी भ्रष्टाचार झाला आहे किंवा कॉम्पिटिकरण भ्रष्टाचार आहे असे नेहमी आरोप असतात, आजही आरोप होतो। तुम्हाला एक जाणवत असेल की विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप हे आमच्या सरकारवर केले गेले। उद्योग बाहेर गेले हे देखील फेक नरेटिव्ह सांगण्यात आला, परंतु त्याचा काही परिणाम हा मतदारांवर झाला नाही। शेवटी खोटं कधीतरी बाहेर येतं, नुसतं खोटं बोलून मतं मिळवणं त्याच्यापेक्षा ते खोटं कधीतरी बाहेर येतं आणि ते खोटं बाहेर आलं म्हणूनच ज्या पद्धतीनं मॅन्डेट महाराष्ट्राच्या मुंबईच्या जनतेनं आम्हाला दिलेलं आहे त्याच्यामुळे काही लोकांचे डोळे पांढरे झालेले आहेत। तोच प्रकार आता महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी सुरू झालेला आहे। मला असं वाटतं की याचा काही परिणाम होणार नाही। आम्ही काय काम करतोय माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली हे अख्ख्या महाराष्ट्राला कळलेलं आहे। त्याच्यामुळे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका देखील आहे, त्या सगळ्याच्या सगळ्या कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुती जिंकेल हा आम्हाला विश्वास आहे। सर, एक दुसरा प्रश्न आहे, पालकमंत्री पदावर आता कशी काही सुरू झाली ठिकाणी ठाण्यामध्ये भाजपाने दावा केलेला आहे, एकनाथ शिंदे स्वतःकडे आहेत, असे अनेक ठिकाणी पालकमंत्र्यांचा दावा होतोय, कधी पण ती लिस्ट। तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळी रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघावर देखील दावा झाला त्यावेळी मी असं सांगितलं होतं की दावा करणं हा महायुतीतला एक अधिकार आहे, लोकशाहीतला एक भाग आहे। परंतु याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा बसतील, 100% समन्वयानं मार्ग काढतील आणि येत्या काही दिवसामध्ये पालकमंत्र्यांचा तिढा जो तुम्ही म्हणताय तो सुटलेला आपल्याला दिसेल। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।